हे आहे आपल्या आवाजचं नवीन बातमीपत्र. हाक तुमची साथ आमची, अर्थात आपल्या हक्काचं व्यासपीठ आपला आवाज. आपल्या आवाजमध्ये मी अविनाश पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आजच्या बातमीपत्रामध्ये आपण आजच्या दिवसभरातल्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला पाहूयात हेडलाईन. जुन्नरमधल्या रस्त्यांची दुरावस्था, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. पाणी प्रश्न आता पेटणार. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या धरणाच्या पाण्याच्या प्रश्नानंतर आता संगमनेर तालुका देखील ऐरणीवर. या आणि इतरही सगळ्या घडामोडी आपण विस्ताराने पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठं घडलं, कसं घडलं, आता पहा रोजच्या घडामोडी घर बसल्या आपल्या टीव्हीवर. हो, आपल्या स्थानिक केबलद्वारे आम्ही घेऊन येत आहोत आपला आवाज. आपल्या हक्काचे व्यासपीठ, अर्थातच हाक तुमची साथ आमची. आम्ही घेऊन येत आहोत आपला आवाज. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बातमीपत्राची सुरुवात करतोय ती म्हणजे नारायणगावमधल्या बातमीने. नारायणगावमध्ये गाळे मालकावर कारवाई करण्यात आली होती, मात्र ती वादातीत ठरलेली होती. गाळे मालकाने तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवकावर देखील आता गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या संदर्भात आता प्रशासनाने पुढे काय कारवाई केली आहे याविषयीचं वृत्त पाहूया. नारायणगाव ग्रामपंचायतीने शंकर जाधव या गाळे मालकावर कारवाई केली होती, मात्र ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं जिल्हा परिषदेने स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांना निलंबित करण्यात आले. त्यासोबतच 11 ग्रामपंचायत सदस्यांना देखील चुकीची कारवाई असल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून आम्हाला काल रात्री ईमेल आलेला आहे की नारायणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांचं निलंबन झालेलं आहे व त्यांचं निलंबनासाठी त्यांना भोर पंचायत समिती दिलेली आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी बिंदले म्हणून आमचे ग्रामसेवक आहे, त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर आम्ही त्यांना आदेश देणार आहोत की आपण त्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावं. नारायणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य बाबू पाटे आपल्या सोबत आहेत. ग्रामपंचायतीने केलेली कारवाई चुकीची की बरोबर आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ग्रामपंचायतीची भूमिका आपण प्रथम सांगा. ग्रामपंचायतीला सर्वप्रथम कर वसूल करण्याचे अधिकार आहेत, पण ते कर वसूल करत असताना 129 जे कलम आहे ग्रामपंचायत अधिनियम 1958 त्यानुसार ती कारवाई व्हायला हवी होती. त्यानुसार यांनी त्या मालकाला नोटिसा दिलेल्या नाहीत, त्याचं जप्त करताना पंचनामा केलेला नाही, तो माल ज्या गाळ्यात ठेवायला हवा होता ते केलेलं नाही. असं असून त्याचं शटर काढण्यात आलं, त्याचं पत्रे काढण्यात आले. याचं प्रयोजन काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्याबरोबरचे जे होते त्यांनी काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे ही कारवाई पूर्णपणे बेकायदा आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. नारायणगाव ग्रामपंचायतीने शंकर जाधव नावाच्या गाळेधारकावर कारवाई करून सगळं साहित्य जप्त केलेलं आहे. हा विषय जुन्नर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगल्या वादातीत झालेला आहे. या विषयावर जिल्हा परिषदेने पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे. जिल्हा परिषदेने त्यांचे अधिकारी पाठवून ग्रामपंचायतीच्या दप्तराची चौकशी केलेली आहे. या दप्तरामध्ये ग्रामपंचायतीने केलेली कारवाई चुकीची ठरलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये अतिशय वाकबगारपणे काम करणाऱ्या रणनागिनी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके याबाबतची आपल्याला माहिती सांगणार आहेत. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामपंचायतीने ही केलेली कारवाई कशी आहे किंवा नेमकं काय आहे, ताई काय सांगाल? नारायणगाव ग्रामपंचायतीने केलेली कारवाई ही योग्य नाहीच हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. वास्तविक पाहता त्या मतदारसंघाचं नेतृत्व मी आधीही केलेलं आहे, परंतु त्या ग्रामपंचायतीमध्ये होणारा गैरव्यवहार गैरकारभार याच्या विरोधात गेली वर्षानुवर्ष आपण लढा देत आहोत. या ठिकाणी चाललेला कारभार ती ग्रामपंचायत सदस्य नव्हे तर एखादी व्यक्ती चालवते आहे आणि त्यामुळे त्या ग्रामपंचायतीमध्ये कारभार योग्य नाही ह्या आम जनतेला सुद्धा ज्ञात आहे. आम जनतेवर होणारा हा अन्याय अद्यापही कुठल्याही सदस्याला मान्य नाही, कुठल्याही व्यक्तीला मान्य नाही. या ठिकाणी जी कारवाई झाली ती निश्चितपणाने शंकर जाधव याच्यावर झालेला अन्याय आहे. वास्तविक पाहता ती कारवाई करण्याचा अधिकार त्यांना नव्हता, तरी देखील त्यांनी ती कारवाई केलेली आहे. त्याच्या दुकानाची लूट केलेली आहे आणि ही सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, किंबहुना डिपार्टमेंट असेल, या सर्वांना झाकून झडझडून जाग आली की निश्चितपणाने हा झालेला अन्याय, जर ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर जनता आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणूनच जिल्हा परिषदेने या ठिकाणी पाहणी केल्यानंतर दिसून येतंय की ती जागा जर एकीकडे सरपंच स्वतः सांगतायत गेल्या महिन्यात की आमचा ह्या काळ्यांशी काही संबंध नाही, या ठिकाणी जर दिसून येतंय की PWD म्हणते की ही जागा आमची आहे,
मागे त्यांनी नोटिसा काढल्या होत्या आणि मग अशा वेळी आम्हाला निश्चितपणाने वाटतं की होणारी कारवाई चुकीची आहे आणि ज्यांनीही चुकीची कारवाई केली आहे त्यांच्यावर शिक्षाही झालीच पाहिजे. जुन्नर तालुक्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 8 रस्ते बनवण्यात आलेत. या रस्त्यांसोबत इतरही रस्ते सध्या खड्डामय बनलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. नारायणगाव खोडद हा 9 किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 4 वर्षांपूर्वी झालाय. नव्याने रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा खोडदच्या स्थानिक नागरिकांनी कामाचा दर्जा चांगला राहावा यासाठी प्रयत्न केले. मात्र आता या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याच्या कामाला सुमारे 2.5 कोटींचा निधी खर्च झाल्याची माहिती मिळाली. या रस्त्यासंदर्भात त्या पंतप्रधान ग्राम सडकमधून खासदार फंडातून हा रस्ता झालेला आहे. परंतु रस्ता झाल्यानंतर त्याचं परत मजबूतीकरण काही झालेलंच नाही. आम्ही वारंवार PWDच्या साहेबांना कंप्लेंट केली पण त्यांनी काही त्याची दखल घेतली नाही. साईड पट्ट्याचे काम हे झालेलं आहे, खचलेलं आहे एकदम. आणि वारंवार या रोडमध्ये अपघात होतात. मध्यंतरी तरी एक अपघात असा झाला का आमच्या इथला एक ग्रामस्थ मोटरसायकलून पडून जागेवर ठार झालेला आहे. हे बघा या साईड पट्ट्याचं आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या पण ते नुसते आश्वासन देतात, काही कामच करते नाहीत. शाळकरी मुलं पडतात इथून, वाहतूकच्या वेळेस अडचणी तयार होत्या सगळ्या. अशी संपूर्ण 9 किलोमीटरच्या रस्ते साईड पट्ट्याची हीच अवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील एकही रस्ता चांगला आहे अशी वस्तुस्थिती नाही आहे. आपण आता उभे आहोत नारायणगाव खोडद या रस्त्यावर. नारायणगावपासून खोडद हे अंतर 9 किलोमीटर आहे. या रस्त्याचं काम 5 वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत केलेलं आहे. हे काम ज्या ठेकेदारांनी केलं त्याला 5 वर्षाची या रस्त्याची गॅरंटी होती. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडनं चांगलं काम करून घेतलं नाही व 5 वर्षामध्ये खड्डे बुजून घेतले नाही म्हणून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकर याबाबत उपाययोजना केली नाही तर स्थानिक नागरिक या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या कार्यालयावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वाणी, आपला आवाज, खोडद. यावर्षी सगळीकडेच पर्जन्यमान घटल्यामुळे ठिकठिकाणी ऊसाचं क्षेत्र कमी होताना दिसतंय. त्यामुळे येत्या गळीत हंगामामध्ये आपल्या कारखान्याकरिता ऊस कमी पडू नये यासाठी साखर कारखान्यांचं नियोजन आत्तापासूनच सुरू आहे. विघ्नर कारखान्याने या संदर्भात एक पीक परिसंवाद आयोजित केला होता. पिंपळगावतर्फे नारायणगाव इथं आज ऊस उत्पादकांनी खोडवा कसा राखावा यासाठी एका पीक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. विघ्नर सहकारी साखर कारखाना सध्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाची माहिती देत आहेत, ज्यायोगे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ऊसाचे अधिक उत्पन्न घेता येईल. परिणामी येत्या काळात ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल. आपल्या श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं प्रत्येक गटामध्ये गावोगावी ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी आपण चर्चासत्र घेत असतो. चालू लागवड हंगामामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अथवा देशामध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि देशामध्ये ऊस लागवडीचं क्षेत्र घटलेलं आहे. चालू लागवड हंगामामध्ये जो आता ऊस लागवड कमी झाली त्या दृष्टीनं कार्यक्षेत्रामध्ये ऊस लागवडीचं क्षेत्र वाढवायचे व त्या दृष्टिकोनातून आपल्याला खोडवा जास्तीत जास्त राखणं गरजेचं आहे. म्हणजे त्या आपल्याला पुढच्या गळीत हंगाम जो 16-17 येणार आहे त्याच्यामध्ये कारखान्याला ऊसाची उपलब्धता चांगली वाढणार आहे. आणि खोडवा व्यवस्थापन शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला एकरी उत्पादकता वाढून त्या ठिकाणी आपल्याला कारखान्याला पुढच्या वर्षी जास्तीत जास्त ऊस गळीताला उपलब्ध होणार आहे. कारखान्याकडून जे शेतकरी खोडवा ठेवणार आहेत आपण पाचड व्यवस्थापन चालू वर्षी आपल्याला जास्त ठेवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे मार्च एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये जे पाण्यात स्थान पडतो त्या ठिकाणी आपण पाचड व्यवस्थापनाविषयी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याविषयी जागृत करत आहोत. या घटनेनंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे. सध्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पुरेशा पावसाअभावी धरणांमध्ये पाणी साठा कमी आहे. त्यामुळेच या धरणांमधून पाणी पिण्यासाठी कसं वापरावं यासाठी शासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या संगमनेर तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचं पाणी खालच्या भागाकरता सोडायचं की नाही यावरून वाद उपस्थित झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते याकरता उपोषणाला बसलेले आहेत. धरणाचं पाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा मागच्या सरकारच्या लोकांनी
या दुष्काळी भागातल्या लोकांच्या तोंडाला पानं पुसली आणि आजच्या जे काही नवीन सरकार आलंय या नवीन सरकारच्या मार्फत तरी काहीतरी या लोकांना न्याय मिळेल अशा प्रकारची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्णपणे व्यर्थ ठरली. यावर नक्कीच गांभीर्याने चर्चा व्हायला पाहिजे, कारण शेतकरी हा पोशिंदा आहे आणि आज त्याच्याच तोंडचं पाणी पळालेलं आहे. निसर्गाची अवकृपा आहे, पाणी नाही, त्यामुळं निश्चितच ज्याच्यावर उपजीविका चालते तर त्याच विषयी शेतकऱ्याच्या खरं तर गंभीर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे नक्कीच आपण म्हणता तसं ह्याही प्रश्नाला अधिकाऱ्यांनी सुद्धा, लोकप्रतिनिधी सुद्धा सगळ्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं. शिरूर शहरात असणाऱ्या कुंभारआळी लगतच्या स्मशानभूमीच्या घाटाची सध्या दुरावस्था झालेली आहे. या घाटाची दुरावस्था झाल्यामुळे येथे अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा घाटच जणू काही अखेरच्या घटका मोजतोय असं म्हणावं लागेल. शिरूर शहरालगत असणाऱ्या या कुंभारआळीजवळ दशक्रिया विधीचा घाट बांधण्यात आला होता. सध्या या घाटाची अवस्था इथे येणाऱ्या नागरिकांकरता नरक यातना देणारी ठरते. बाजूलाच असलेलं घाणीचं साम्राज्य इथे विधीसाठी आलेल्या लोकांना त्रासदायक ठरते. तसेच यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन रोगराई पसरवण्यास देखील कारणीभूत ठरताना दिसते. इथली स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं बनलंय. आता अनेक घडामोडी आपण पाहणार आहोत थोड्या वेळामध्ये, ते म्हणजे स्पीड न्यूजमध्ये. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिरामागे असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात 27, 28 आणि 30 नोव्हेंबरला अत्याचाराची ही घटना घडली. अत्याचारित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना संतापजनक घटनेची माहिती दिली. संबंधित अत्याचारित मुलगी अल्पवयीन असून 5वीत शिकते. अत्याचारित मुलीच्या अज्ञातनाचा फायदा घेत आरोपी अशोक घरत यांनी तिच्या आईवडील आणि मामास जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाईक महिलेने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिली आहे. तक्रारीची पडताळणी करत पोलिसांनी आरोपी अशोक घरत याला ताब्यात घेतले. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील सन 2015 ते 2016 या शैक्षणिक वर्षातील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आंबेगाव तालुक्यातील आश्रमशाळा राजपूर येथे दिनांक 28/11 ते 30/11/2015 या कालावधीत पार पडला आहे. या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, पुणे या 3 जिल्ह्यांमधून एकूण 31 आश्रमशाळांनी सहभाग घेतला होता. या होत्या आजच्या घडामोडी. आपण सगळ्या विस्ताराने आणि संक्षिप्त स्वरूपात देखील पाहिल्यात. आज आपण इथेच थांबणार आहोत. मात्र जाता पाहूयात हेडलाईन. जुन्नरमधल्या रस्त्यांची दुरावस्था, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. पाणी प्रश्न आता पेटणार. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या धरणाच्या पाण्याच्या प्रश्नानंतर आता संगमनेर तालुका देखील ऐरणीवर. हे होतं आपलं आजचं बातमीपत्र. भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये याच वेळी इथेच. तोपर्यंत धन्यवाद.